आली आली होळी, आनंदाने उत्साहाने आपण सारे जमूया. अवगुणांना जाळून स्नेहाचा आत्मिक तिलक लावूया. होळी म्हणजे होली, अर्थात जुनी घटना तर घडून गेली. होळी म्हणजे होली, पवित्र झालो आपण. होली म्हणजे होली, मी आत्मा परमात्म्याची झाले. 7 सद्गुणांचे रंग उधळून 7 सुरांचे गाणे गाऊन इंद्रधनुचे 7 रंग घेऊन परमात्म्याच्या रंगात रंगून जाऊया. लाल रंग लावून शक्ती संपन्न होऊया. केशरी रंगात न्हावून पवित्र आपण होऊया. पिवळा रंग परिधान करून सुखाचे उधळण करूया. हिरवा रंग स्मरून स्नेहात डुंबून जाऊया. निळ्या नभा समान आसमानी होऊन शांतीचा सागर होऊया. पारव्या रंगाचा तिलक लावून ज्ञान तेजाने तळपूया. जांभळ्या रंगाच्या जल्लोषात आनंदाची बाग फुलवूया. होळी रे होळी, पुरणाची पोळी. लहानपणी ना इतकी धमाल असायची की आम्ही त्या होळी पेटवायची, होळीचा दिवस आहे त्याच्या आधी 1.5 महिना आमची तयारी असायची. आणि त्या 1.5 महिन्यात आम्ही घरं हेरायचो आणि सांगायचो याची लाकडं चोरायची हा, कारण लाकडं चोरल्याशिवाय होळी होणार नाही अशीच प्रथा होती त्यावेळेला. बरोबर. आणि खूप मजा यायची. आणि मग ती होळी पेटवायची, मग त्या होळीला प्रसाद द्यायचा. आणि आमचं नरसोबाचं देऊळ होतं. नरसोबाचं देऊळ हे कशासाठी? हे नरसोबा म्हणजे नरसिंह अवतार. आणि नरसोबाचं जे देऊळ होतं ना, त्या याच्यात आम्ही म्हणायचो नरसोबाच्या होळीला 5-5 लेकडं, 5-5 शेणी. आणि मग अशी प्रत्येक घरटी गोळा करायची. आणि ते नरसोबाचं देऊळ जे होतं नरसिंह, आणि काल मी मुलांना सांगत होतो सोसायटीच्या. हो, मी तेच म्हटलं की तुम्ही सोसायटीत गेला होतात लहान मुलांना गोष्ट सांगायला. त्याचं म्हणजे कशी वाटली त्यांना आणि काय नक्की तुम्ही सांगितलं? अगं काय सांगितलं माहितीये, नरसिंह अवतार जो आहे ना, नरसिंह अवतार हल्लीच्या मुलांना समजतच नाही ना. बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण सांगितल्या तरच समजणार आहेत. आपण म्हणतो नुसतं संस्कार करायचा, पण लहान मुलांना जर का आपण एकत्र घेतलं, त्यांना काहीतरी गोष्टी सांगितल्या तरच त्यांना पटेल ना. ते रंगून गेली का? अरे खूपच छान. आणि मग त्यांना मी सांगितलं हा नरसिंह अवतार जो आहे तो नरसिंह अवतार, मी काय सांगितलं ते पण सांगतो म्हणजे तुला पण समजेल. तू पण किती गोष्ट पूर्ण ऐकली नाही ऐकली, पण ज्ञान ब्रशअप होईल. हा. तर हा नरसिंह अवतार जो होता तो हिरण्यकश्यपू म्हणून एक असुर होता. अशी कथा आहे. हिरण्यकश्यपू म्हणून असुर होता आणि त्याला वर मिळाला. आणि वर दिला कोणी? शिवानी. आणि तो वर असा होता की तो कधीच मरणार नाही. आता तो कधीच मरणार नाही म्हटल्यावर ते म्हटले असा वर देताच येत नाही मला. रिजेक्ट केलं, ॲप्लिकेशन रिजेक्टेड. आणि मग त्यांनी सांगितलं ठीक आहे तसा वर नाही देणार ना, मग मला असा वर द्या की मला मृत्यू जो आहे तो जिवंत माणसाकडनं पण नको, जिवंत व्यक्तीकडून, मग तो पशु असेल किंवा काही असेल, जिवंत व्यक्तीकडून पण नसो आणि मृत व्यक्तीकडून पण नसो. तो माझ्याकडे सजीवापासून पण नको, निर्जीवापासून पण नको. असे मला दिवसा नको, मला रात्री नको, मला आत नको, मला बाहेर नको, अशा पूर्ण कंडिशन्स घालून थोडक्यात अमर पद पाहिजे. मला असं वाटतं की ह्यालाच मुलांनी भरपूर प्रश्न केले असतील, कारण त्या सगळ्यांचं जर का त्यांना स्पष्टीकरण नाही मिळालं तर मुलांना गोष्ट आवडणारच नाही. बरोबर आहे. मुलांना स्पष्टीकरण द्यायचं ना तर आपण प्रेमाने पण द्यायला पाहिजे. मुलं पहिल्यांदा गोष्ट खूप प्रेमाने ऐकतात. त्यांनी पूर्ण पहिल्यांदा गोष्ट ऐकली आणि मग प्रश्न विचारले. आणि त्या ह्याच्यात सगळ्यांना सांगितलं की असा जो वर मिळाल्यानंतर तो अमर पद्धत झालं, त्याला मरणच कठीण झालं. आणि मग त्याने अत्याचार सुरुवात केले. आणि त्याचा मुलगा जो होता तो भक्त प्रल्हाद, आणि त्या भक्त प्रल्हादानी नारायणाचा भक्त, नारायण म्हणायचा, विष्णूचा भक्त. आणि मग ह्यांचा आणि ह्यांचा 36 आकडा विष्णूंचा, कारण देवपद जे आहे, इंद्रपद जे आहे तेच त्याला पाहिजे होतं. आणि मग त्यांनी असा विचार केला की हा प्रल्हाद जो आहे माझाच मुलगा आहे, आणि माझा मुलगा असून काय करतोय? नारायण म्हणतोय.
आणि म्हणून अशी कथा खूप मी रंगवून सांगितली त्यांना की त्याला काहिलीत टाकला, तेलात टाकला, तरी त्याला काही झालं नाही. आणि मग शेवटी त्याची एक बहीण होती हिरण्यकश्यपूची, होलिका म्हणून, आणि तिला वर मिळाला होता की जर का ती होळीत बसली म्हणजे अग्नीत बसली अग्नीमध्ये. आणि त्याला जर का तिला जळणार नाही ते, असा वर होता. अग्नीपासून तिला भय नव्हतं आणि म्हणून त्यांनी काय केलं, प्रल्हादाला तिच्या मांडीवर ठेवला. म्हणजे काय होईल, की प्रल्हाद होलिका जळून जाईल. ठीक राहील आणि प्रल्हाद जळून जाईल. तिथं उलटच झालं. प्रल्हाद राहिला आणि होलिका जळून गेली. किती कथा किती सुंदर आहे. त्याच्यानंतर मला मुलांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. मी तुम्हाला सांगते की मी मात्र यावेळेला माझ्या विद्यार्थ्यांना एकदम वेगळ्या प्रकारे कथा सांगितली. अच्छा. तुम्ही हे जे म्हणताय ना की 5 शेण्या आणल्या, 5 लाकडं आणली, ह्याचा मला म्हणजे आता सध्या ना माझ्यावर पूर्ण इफेक्ट आहे राजयोगाचा. बरोबर आणि आहे. मला इतकं पटतंय ना ते की आजपर्यंत आपण फक्त अशी गोष्ट सांगत आलो, ऐकत आलो, परंतु या गोष्टीचा जर मुलांनी, तुम्हाला पण प्रश्न विचारलेच असतील बरोबर, ना, अगदी अगदी. तर त्या गोष्टीचा जर मुलांनी खऱ्या अर्थाने संबंध आत्ताच्या त्यांच्या जीवनाशी जोडला तर मला असं वाटतं की त्यांना खूप ते जास्त चांगलं वाटेल. बरोबर आहे, बरोबर आहे. कारण आत्ता सध्या काय आहे की आपल्याला लाकडं म्हणजे जाळायला बंदी आहे. आत्ता आपण मुलांनाच आपण प्रदूषणाचे धडे देतोय. अशा वेळेला मग कसं वाटतं ही होळीची गोष्ट? आणि प्रदूषण तर आहेच, आणि शिवाय जेवढा लाकडाचा जळणं व्यर्थ आहे, ते लाकडं जाळणं म्हणजे व्यर्थ waste पण आहे, होतंय. वेस्ट आहेत. आणि लाकडं तर आपल्याला शक्यतो वन संरक्षण करायचं आहे. त्यामुळं आता जी होळी आहे ना, ती लहानपणची होळी होती. आता जी होळी आहे तेव्हा मुलांना मी सांगितलं की नुसती लाकडं पेटवून आणि शेण्या पेटवून होळी ठीक आहे, तुमचे हौस आहे, तुम्ही करा, पण त्याचा पाठीमागचा अर्थ लक्षात घ्या. आणि मला वाटतं तूच अर्थ तोच सांगितलास का? मी अगदी मुलांना तेच सांगितलं की आत्तापर्यंत तुम्ही अशी होळी करत होतात, तुम्ही होळी करा, होळी एन्जॉय पण करा, पण ही जी 5 संख्या आहे, मला राजयोगामध्ये आठवलं, कारण आत्तापर्यंत आपण फक्त 4 युगच समजून घेतली होती. बरोबर आहे, बरोबर आहे, सतयुग, बरोबर त्रेतायुग, आहे, द्वापरयुग, कलियुग. पण राजयोगामध्ये सांगितलं की आत्ता तुम्ही कलियुगात नाहीच आहात, जे आपण सगळे समजतोय. म्हणून मी सांगितलं मुलांना की संगम युग म्हणजे काय, आणि ते एखाद वेळेस त्यांना इतकं कळणार नाही, परंतु ही लाकडं म्हणजे काय, ही होळी म्हणजे काय, की मुलांना म्हटलं तुमच्याकडे जे काही द्वेष, तिरस्कार, ह्या ज्या काही व्यर्थ नकारात्मक भावना आहेत, या भावनांची होळी करायची आहे. तरच आपण दरवर्षी जी होळी करतो तेव्हा आपल्याला काहीतरी समजेल की खरंच मी मागच्या वर्षी जी काही होळी केली त्याचा उपयोग झालाय का. आणि सगळ्यात गंमत तुला सांगतो की जेव्हा मी त्यांना सांगितलं की नरसिंह अवतार शेवटी काय झालं, प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून गेली. आणि मग शेवटी त्याने विचारलं, हा देव आहे म्हणतोस, कुठे आहे देव मला सांग, या खांबात आहे का? आणि खांबाला लाथ मारली आणि खांबातून प्रगट झाला. खांबातून प्रगट झाल्यावर जेवढे ऑड्स होते त्याच्यावर सोल्युशन काढलं. म्हणजे सजीवाकडनं नाही, निर्जीवाकडनं नाही, तर नखं जी वाढलेली होती त्यांनी काढला. नंतर माणूस नाही, हे नाही, तर नरसिंह म्हणजे सिंहाचं तोंड आणि बॉडी जी आहे ती माणसाची, अशी कथा जी आहे ना, तर त्याच्या ह्याच्यातला भावार्थ मी त्यांना सांगितला की ही कथा झाली, खूप छान कथा आहे, पण त्या कथेचा भावार्थ जर का लक्षात घेतला तर नरसिंह जो आहे तो नरकेसरी, प्रत्येक माणूस जो आहे तो जर का सिंहासारखा झाला, पराक्रमी झाला, आणि सिंहासारखा पराक्रमी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यापासून भयमुक्त झाला. हे मस्त वाटलं असेल मुलांना. आणि मग भयमुक्त झाल्यावर सिंहासारखा शेर जंगलाचा राजा आहे ना, तसा जर का मी माझ्या मनाचा राजा असेन तर या ज्या गोष्टी आहेत त्या होळीत मी टाकायच्या आहेत. हे विकार जे आहेत ते होळीत टाकायचे आहेत. आणि मग नंतर माहिती आहे बोंब मारतात. आणि आज आपल्या सोसायटीमध्ये सुद्धा आता तुम्ही पुरणपोळी घेऊन जाणार आहात, तेव्हा आज मात्र त्यांच्या त्या बोंब मारण्यामध्ये तुम्ही सहभागी नका हो. नाही, बोंब मारायचीच, त्यांना सांगणार मी बोंब मारणार. बरं, आणि त्यांना सांगणार काय की सांगणार बोंब आहे? का मारायची. बोंब मारायची म्हणजे एकदा विकार समजा त्या होळीत टाकले की त्यात विकारांच्या नावाने बोंब मारायची. बोंब मारायची म्हणजे तो परमनंट माझ्यापासून मुक्त झाला, ते पुन्हा माझ्याकडे येणार नाहीत, असा त्याचा अर्थ आहे.
नाही, पण काय आहे की मुलं किंवा आपण सुद्धा असाच विचार करतो ना की पुन्हा येणार नाहीत अशी माझी अगदी मनापासून इच्छा आहे, पण खरं चित्र काय आहे? हे बघ, खरं चित्र म्हणजे काय आहे, शेवटी तुला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, कितीही आपण विचार केला तरी शेवटी काही ना काहीतरी अवगुण जे आहेत ते परत येणारच. पण परत आले तर त्याला तेवढ्याच निश्चयाने जर का बाजूला काढलं ते अपेक्षित आहे. असं नाही की एकदा होळी पेटवली आणि होळीत माझे विकार टाकले, बोंब मारली की मी त्याच्यापासून मुक्त झालो. पण अवेअरनेस पाहिजे त्याचा, मला त्याची जाणीव पाहिजे की मी होळीत काय टाकतोय, कशासाठी टाकतोय. हे सण साजरे करायचे, हे करायचेच आहेत. सण साजरे करायला काही नाही, उलट त्याच्या यानं काय होतं, उत्साह वाढतो, मुलांच्यावर संस्कार होतात आणि मग ते संस्कार गोष्टी सांगून न होता याच्यातून जास्त होतात असं पूर्वी कल्पना होती खरं आहे. आणि त्याच्या कथा निर्माण केल्या. पण कथेतला गाभा जो आहे ना तोच विसरून गेलो. नाही, म्हणून मला काय वाटतं माहिती आहे की आता आपण अशा प्रकारे समजा कथा सांगितली मुलांना की आपण आपल्यातल्या अवगुणांची होळी करायची आहे, ते संपूर्ण जाळायचं आहे, तर मुलांना दरवेळेला ते सांगून ना त्यांच्यावर काहीतरी छाप पडेल. त्याला काय म्हणतात, रिपिटेशन, ब्रश. सारखं मनाला ब्रश करत राहायचं, मनाला समजावत राहायचं आणि मग मनाला समजावायला की मग त्या होळीचा खरा अर्थ समजायला लागतो, त्याची खरी गंमत यायला लागते. आणि सगळ्यात गंमत माहिती आहे, ती होळी पेटवली, त्याला पुरणपोळी नैवेद्य दिला. आणि किती भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे मला वाटतं की होळीसारखी होळी काय केलं, त्याच्यात सगळे दुर्गुण घातले, सगळे विकार घातले, त्याला पेटवली पण त्याची पूजा पण केली. दुर्गुण घातले ते रागाने घातले नाहीत, दुर्गुण घातले ते प्रेमाने घातले आणि मनापासून घातले, मनापासून घातले आणि होळीची पूजा पण केली मनापासून. आणि ती पूजा केल्यावर मन प्रसन्न होतं. होळी पेटवलेली असते ती बघून पण चांगलं वाटतं. आणि दुसऱ्या दिवशी धुळवड. आता धुळवड म्हणजे काय तुला माहिती आहे, तू सांगितलं असेल मुलांना धुळवड म्हणजे काय. पहिल्यांदा मी अजून एक जो काय अर्थ सांगितला ना, जो मला होळीचा इतका छान वाटला राजयोगात, जो त्यांनी 3 प्रकारे सांगितला अर्थ. एक, होळी म्हणजे, आता इंग्लिश मीडियमच्या मुलांना तर हे सांगायलाच लागत नाही, कारण होली म्हणजे पवित्र. बरोबर आहे. म्हणजे काय की आपण जेव्हा आपल्यातली ही अपवित्रता त्या अग्नीमध्ये टाकतो त्यावेळेला आपसुकच आपल्याकडे पवित्रता येते, म्हणजे ती नष्ट होते, कारण अग्नी हे जे आहे त्याच्यात पूर्ण सगळं जळून जातं. दुसरा अर्थ मला मुलांना सांगताना तो पण त्यांना पण खूप आवडला, तो म्हणजे मी जणू काही परमेश्वराची झाले, होली, हिंदीतली होली. मी त्याची बनून गेले. आणि तिसरा जो अर्थ आहे ना, तो मला असं वाटतं की आपण सुद्धा आजपासून लक्षात ठेवायला पाहिजे, कारण खूपदा असं होतं की कधी कधी आपण मागच्या गोष्टी उगाळून काढतो आणि उगीच छोट्या छोट्या कारणावरनं वादविवाद होतात. तो अर्थ काय माहितीये, लक्षात आहे? होली, होऊन गेलं, पास्ट टेन्स. जो हो गया सो हो गया, झालं गेलं गंगेला. असं आपण म्हणतो, झालं गेलं गंगेला मिळालं. पण ते जर का पुन्हा पुन्हा आपण जर का मनावर बिंबवलं तर मला असं वाटतं की हे जे राजयोगात आपण शिकलो ना की 3 प्रकारे आपण कायम जर अर्थ लक्षात ठेवला तर खूपसे काही वाद नष्ट होतील. आणि हे मुलांना पटण्यासारखं आहे, कारण तुम्ही जी गोष्ट सांगितलीत ना, मला नेहमी मुलं मागच्या वेळेला विद्यार्थी कायम विचारायचे की त्या गोष्टीत असं पण आहे की एक जे सूत आहे ते जळत नाही. म्हणजे आपण म्हणतो बघा की सुंब जळला पण पीळ जळत नाही. आणि त्याप्रमाणे आपल्या ह्या ज्या वाईट गोष्टी आहेत ज्याला आपण दुर्गुण म्हणतो ते इतके आपल्यामध्ये दृढ व्हायला लागतात, जणू काही त्या एका सुतापासून त्याचं दोरखंडात रूपांतर होतं. तर हे जर का आपण दरवेळेला सांगितलं तर जास्त छान होईल असं मला वाटतं. सूत जे आहे ना, सूत म्हणजे काय, छोटासा अंश. आणि सूत जे आहे ते सगळीकडेच वापरतात. आणि सुतावरनं स्वर्ग पण गाठतात. सुतानं पण स्वर्ग पण गाठतात. आणि पूर्वी माणूस मरायला लागला ना तर सूत लावायचे नाकाला. सूत म्हणजे सूक्ष्म रूप. आणि मला वाटतं सूक्ष्म रूपाने पण स्वतःचं चेकिंग करायचे की सूत पण राहून उपयोग नाही माझ्याकडे, येस, सुतासारखं पण राहून उपयोग नाही, पण सुतासारखं सरळ राहायला पाहिजे. आणि म्हणून झालं गेलं गंगेला मिळालं. मगाशी मी म्हटलं ना, गंगेला मिळालं म्हणजे पवित्र झालं. बरोबर. त्या झालेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण उगाळत बसतो
आणि त्याच्यामुळे होतं काय की आपल्याला दोघांना मिळून त्रास होतो, आपल्याला दोघांना त्रास होतो, आणि ज्यांना सांगतो त्यांना ज्यांना पण. सांगतो त्यांना त्रास होतो. त्यामुळं काय करायचंय, सुतासारखं सरळ राहायचंय. सुतासारखा सरळ म्हणतो ना आपण, तसं जर का मन माझं सुतासारखं सरळ झालं तर या होळीचा खरा अर्थ मला समजेल आणि मग सगळं सुतावरनं स्वर्ग पण गाठता येईल. कारण सुतावरनं स्वर्ग म्हणजे एक संकल्पना आहे, एक संकल्पना आहे आणि त्याच्यातनं स्वर्ग गाठायचा आहे. आणि म्हणून धुली वंदन, धुळवड धुळवड जी आहे ही धुळवड आपण म्हणतो, पण खरा त्याचा अर्थ आहे धुली वंदन. म्हणजे हे संपूर्ण राख झाली, माझ्या विकारांची राख झाली आणि त्या धुळीची ती रक्षा जी आहे, ती राख जी आहे ती माझ्या अंगाला मी फासली. म्हणजे थोडक्यात जे आपण ऐकलं की असं आपल्याला पाहिजे की या सगळ्या गोष्टींपासून वैराग्य आलंय. चिताभस्मा लेपो गरलमशनम दिक्पटधरो जटाधारी कंठे भुजगपती हारी पशुपती. चिताभस्म, आपण असं कथा आहेत की शंकरांनी पण लावलं. चिताभस्म लावलं म्हणजे ही तर होळी आहे, ती तर चिता आहे. संपूर्ण शरीराचं भान सुटलं. तर हे जर का आपले विकार आपण त्या होळीत टाकले तर शेजार पाजार पण छान होईल. येस. आपल्याकडे जे पाहुणे येतील ते पण सुखात राहतील, आपण ज्यांच्याकडे जाऊ ते सुखात राहतील. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातलं रिलेशन चांगलं होईल. छोटी छोटी मुलं जी आहेत त्यांच्यावर संस्कार चांगले होतील आणि तीच तर युवा पिढी आहे. आणि मला असं वाटलं की प्रल्हाद जो आहे ना तो म्हणजे खरं आजच्या मुलांना तसं बनता येईल जर का आपण त्यांचा परमेश्वराशी संबंध लावला. तर जसं गीतेमध्ये म्हटलेलं आहे भगवद्गीतेत की प्रीत बुद्धी विजयंती विपरीत बुद्धी विनशंती. बरोबर. तर हे जे होलिका आहे ना ते विपरीत बुद्धीचं प्रतीक आहे. आणि आपण कितीतरी वेळा म्हणतो की काय माझी बुद्धी फिरली कुणास ठाऊक, है ना. आणि ही बुद्धी फिरली जी आहे ना, बुद्धी जी आहे ती कंट्रोल करणारी आहे, मनाला कंट्रोल करणारी बुद्धी आहे. आणि म्हणून मला वाटतं ही रस्सी आहे, घोड्यांना सांभाळायची रस्सी आहे. आणि ती रस्सी हातात ठेवली व्यवस्थित तर ठीक आहे, पण बऱ्याच वेळेला काय होतं, रस्सी सुटून जाते आणि घोडे लागतात पळायला. उधळायलाच लागतात, नुसते पळायला पण नाही. आणि ते घोडे उधळले की कुठे कुठे उधळतात सांगता येत नाही. पण नंतर मगाशी मी जे सांगितलं धुली वंदन, धुलीला वंदन केलं आणि मग रंगपंचमी. हो, पण ॲक्च्युली ना मुंबईमध्ये आपण आत्ता आहोत तर खूप धुलीवंदनच जास्त महत्त्वाचं समजतात. पण मी जेव्हा नाशिकला होते ना तेव्हा आम्ही 5व्या दिवशी रंगपंचमी खेळायचो आणि तेव्हा इतकी मजा यायची ना की बस. पण इथे ती धूळ फासतात किंवा हे जे काही धूळ हा विसरून गेलं ग. आता कॉस्मोपॉलिटन झालं ना संपूर्ण. एवढे मुंबईत एवढे लोक सगळे आले तर उत्तर भारतात आपल्याकडे होळी, होळी आपण म्हणतो आणि ते होली म्हणतात. आणि त्या होलीत रंग खेळतात. आणि तो रंग खेळून जेव्हा होतो तेव्हा मला वाटतं की रास खेळू चला रंग उधळू चला आला ग आला कान्हा आला. किती सुंदर गाणं आहे ते. आणि ते गाणं जेव्हा डोळ्यासमोर येतं ना तेव्हा वाटतं की हा रंग जो आहे तो प्रेमाचा रंग आहे आणि तो भगवत प्राप्तीचा रंग आहे, भगवंताच्या प्रेमाचा रंग आहे. आणि तो श्रीकृष्ण जो आहे आणि त्या गोपी ज्या आहेत आणि त्या रंग खेळत असतील. किती सुंदर कल्पना आहे. लगेच राजयोग आठवतो. तुम्हाला आठवलं त्यावेळेला काय सांगितलेलं होतं की त्या रंगामध्ये परमेश्वराच्या रंगामध्ये जर का आपण रंगून गेलो ती रंगपंचमी करायची. पण अघोल मला ट्रेनमधून जाताना पण लोकलमधून कधी कधी एवढी भीती वाटते कारण फुगे काय हे सगळं फेकतात. म्हणजे केवढं विकृत स्वरूप आलंय ना आजच्या याला. आणि म्हणूनच आपण दरवेळेला लोकांना आवाहन करतो की हे विकृत स्वरूप विसरून जा आणि रंग जो आहे ना तो एकदा लावून बघा रंग. आणि संग का रंग म्हणतात. संग का रंग जो आहे सत्संगाचा रंग असेल तर तो रंग जो आहे तो चिरकाल टिकणार आहे. आणि म्हणून आपण नेहमी तो मुलांना श्लोक पण सांगतो, आठवला? सुसंगती सदा घडो सृजनवाक्य कानी पडो कलंकमतीचा झडो विषय सर्वथा नावडो सुदंग्र कमली जडो मुरडिता हटाने आडो वियोग घडता रडो मन भव चरित्री जडो. म्हणजे किती सुंदर अर्थ आहे हा. सुसंगती सदा घडो. आणि म्हणून प्रत्येक आई वडील डोळ्यात तेल घालून बघतात आपल्या मुलाला संगत तर ठीक आहे ना, मुलांना बघतात. पण आपलं मन जे आहे ते मन मोठं झाल्यावर पण मनाला संगत चांगली पाहिजे, संग चांगला पाहिजे. आणि जो संग जो आहे त्याचा रंग चढायला पाहिजे. वाईट असेल
तर त्याचा रंग पण पक्का होतो आणि चांगला असेल तरी त्याचा रंग पक्का होतो. कारण रंग उधळताना पण होळी खेळताना म्हणतात पक्का रंग लावा, कच्चा नका लावू. तर हा जो पक्का रंग आहे तो जर का भगवंताच्या प्रेमाचा आपण लावला तर किती मजा येईल. आणि आत्ता तुम्ही जे म्हणलात ना की संस्कार, तर तुम्हाला सांगते सध्या आमच्या शाळेमध्ये ब्रह्माकुमारीच्या खूप म्हणजे शिक्षिका येतात. दर आठवड्याला एक जण येते टच द लाईट टच द लाईट कार्यक्रमात. आणि इतक्या सुंदर प्रत्येक ह्या होळी म्हणा किंवा जे काही आपले भारतातले संस्कृतीतले सण आहेत त्याचं आध्यात्मिक रहस्य सांगतात. मुलं इतकी खुश होतात, कारण ही जी आत्ता तुम्ही गोष्ट सांगितली ना, कुठे ना कुठेतरी मुलांना आजपर्यंत दरवर्षी ऐकून इतकी पटते का? कसं वाटतं तुम्हाला? अगदी खरं आहे. आणि ती जी संस्कार जे आहेत ना ते लहानपणापासून करतात. मातीचा गोळा आहे ना, मातीचा गोळा आहे, तो मातीचा गोळा ओला असला तर त्याला आकार देता येतो, एकदा कोरडा झाला की काही उपयोग नाही त्याला. जसं आपल्याला अजून सुद्धा म्हणजे तेच सारखं डोक्यात येतं, जरी आपण राजयोग शिकलोय तरी सुद्धा अजून काही काही प्रथा ज्या आहेत त्या आपल्याला विसरता येत नाहीयेत. आणि त्या पण किती छान झालं, प्रथा विसरायची गरजच नाहीये. प्रथा विसरता म्हणजे त्या ज्या कर्मकांडात अडकलेल्या प्रथा आहेत पण- त्या तर नक्कीच विसरायला पण पाहिजे. त्याचा अर्थच लक्षात आला ना. अर्थ लक्षात आला, कर्मकांड प्रश्नच नाही. करण्याबद्दल काहीच हे नाही. कर्मकांड त्याचं का करायचं, प्रत्येक गोष्ट कर्म जे आहे ते का करायचं याचा आपल्याला गाभा समजायला पाहिजे, त्याचा अर्थ समजायला पाहिजे. आणि एकदा तो अर्थ समजला, पूजा करायला काहीच हरकत नाही आहे. पण पूजा करताना ही पूजा मी का करतो हे त्या दिवशी मला समजलं. ही पूजा करताना फक्त देवाला घासायचं नाही आहे, देवाबरोबर माझं मन पण स्वच्छ होतंय हे मला बघायचं आहे. खरंच. आणि ते जर का मुलांना कळलं किंवा ते जर का आपल्या सगळ्याच फ्रेंड सर्कलला जर का आपण सांगितलं, तर मला असं वाटतं की त्यांना ते होळी करत असताना ते जे काही बाकीचे विकृत प्रकार करतात ते बंद होतील. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. तर आपण आता असं करूया की मी पण येणार आहे तुमच्याबरोबर, पण मला असं पुरणाचा नैवेद्य घेऊन. पण मला असं वाटतं की यावेळेला आपण होळी पेटवून झाली, दर्शन घेऊन झालं की एक 10 मिनटं आपल्या सगळ्या फ्रेंड सर्कलला बसवूया आणि हा जो राजयोगाच्या द्वारे आपण अर्थ बघितलाय तो त्यांना सांगूया. नक्की सांगूया, कारण सोसायटीतल्या आपल्या लोकांना आवडेल पण खूप ते. कारण काय आहे, प्रत्येक गोष्टीचा अर्थ, महीन अर्थ आणि बिटवीन द लाईन्स समजलं तर खूप छान होईल. सोसायटीतले लोक बोलवाली येतील, तर आता होळी रे होळी, पुरणाची पोळी. मी आता पुरणाची पोळी घेऊन येते, नारळ वगैरे सगळी थाळीची तयारी करते. पण आज आपण सर्वांना हा सुंदर अर्थ सांगूया. मला वाटतं खऱ्या अर्थाने आपली आजची सोसायटीतली होळी सेलिब्रेट होणार. अगदी नक्की, खूपच छान होईल. आणि काय माहिती आहे, सोसायटीचे लोक पण खुश होऊन जातील सगळे. त्यांना पण काही प्रत्येक गोष्टीतला गाभा जो आहे, अर्थ जो आहे, वेगळ्या अर्थाने सांगितलं तर त्यांना पण ते नक्कीच आवडेल. नक्कीच. चला पण आता आपण जाऊया. नक्की.